नमस्कार सर्वांना. आमच्या रिसर्चचा टॉपिक होता किन्नर आणि हिजरा समुदायाच्या 7 घराण्यांच्या रीतिरिवाज आणि परंपरांचा अभ्यास. यासाठी 30 हिजरा आणि किन्नर समुदायातल्या लोकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. या मुलाखतीमधून आमच्या लक्षात आलं की या समुदायाचा सदस्य होण्यासाठी सर्वप्रथम गुरु शोधावा लागतो आणि जो मैत्रिणीच्या मदतीतून आम्ही शोधला. चेला होण्यासाठी 5 रुपयांची रीत टाकावी लागते. रीत म्हणजे एक विधी असतो आणि ज्याच्या नावे ही रीत टाकतात तो त्या चेल्याचा गुरु म्हणून ओळखला जातो. गुरु आणि चेला यांचे नाते आई आणि मुलींसारखे असते. या समुदायाच्या मुख्यालयाला दैयार असं म्हटलं जातं, जे की मुंबईमध्ये भाईखळ्याला लकी कंपाऊंडला स्थित आहे. मुंबईमध्ये असे एकूण 7 घराणे आहेत: भेंडी बाजार, लालन, हाजी इब्राहिम, डोंगरी, लष्कर, चकला आणि बलाग. या घराण्यांच्या प्रमुखाला नायक असं बोललं जातं आणि 7ही घराण्यांचे नायक हे दैयारला राहतात. या सर्व घराण्यांचे रीतिरिवाज हे एकसारखेच असतात. तसेच या 7ही घराण्यांचे वेगवेगळे चिन्ह असतात, ज्याला कंगन असे म्हणतात. समजायचे झाले तर एखाद्या व्यापाऱ्याला नवीन व्यावसायिक गोष्टीची सुरुवात करताना हे चिन्ह त्याच्या दुकानावर टाकले जाते, ज्यावरून ते कोणत्या घराण्याचे आहे हे समजते. या सर्व घराण्यांचे रोजगाराचे माध्यम आजही पारंपरिक पद्धतीचेच आहे. काही घराण्यांचे हिजरा हे ढोलक घेऊन बधाई बस्ती करतात, तर काही शुभ मुहूर्तावर नाचगाणी म्हणजेच बिडा करतात, तर काही हिजरा नाक्यावरती भीक मागतात, त्याला मंगती असे म्हणतात. आम्ही काही हिजरा सदस्यांसोबत संवाद केल्यावर असे कळले की काहीचे शिक्षण 7वी झालेले आहे, काही 12वी झालेल्या सुद्धा आहे. त्यातील काही जण पदवीधर तर MSW झालेली एक जण आम्हाला मिळाली. त्यातनं PhD झालेली सुद्धा आम्हाला एक जण मिळाली. तसेच हे हिजरा सदस्य घराण्यांसोबत जोडलेले असल्या कारणाने त्यांना आपल्या कमाईतला काही हिस्सा गुरु गोसावींना द्यावा लागतो, त्याला आजवाड असे म्हणतात. हिजरा समुदायामध्ये होळी, दिवाळी, ईद, मोहरमची चटई, रोटी, अरावण पौर्णिमा, कीच आणि बहुचारा माताजींचा उत्सव हे सण खूप धूमधडाक्यामध्ये साजरे केले जातात. आम्ही संवाद केलेल्या या सर्व हिजरा सदस्यांचे म्हणणे होते की कुटुंब आणि समाजांनी आमच्या भावनांचा विचार करून आम्हाला जसे आहे तसे स्वीकारून आदर आणि प्रेम दिले पाहिजे. तसेच कामामध्ये समान संधी आणि दर्जा दिला पाहिजे. म्हणून आम्ही या रिसर्चच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडीच्या शेप इंडिया संस्थेमध्ये, कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये, तसेच चेंबूरमधील मोहला कम्युनिटी मुवमेंट ट्रस्टमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटून आमच्या रिसर्चमधून मिळालेली माहिती, महत्त्वाची माहिती सांगितली. तसेच हिजरा समुदायाचे हक्क आणि अधिकार यावर संवाद केला. या रिसर्चच्या माध्यमातून आम्ही हिजरा समुदायाच्या घराण्याच्या परंपरेला आणखी खोलवर समजून घेतले आणि आम्ही एडव्होकेसीच्या माध्यमातून हिजरा समुदायाचे अधिकार आणि सन्मानजनक जीवन जगण्याचा अधिकार यासाठी आवाज उठवत आहोत. और इससे ही आगे बढ़ते ताली वेब सीरीज की कुछ लाइन में बोलना चाहता हूँ. तू मुश्किल दे दे भगवान, मैं आसान करूँ. तू दे दे तपती रेत, मैं गुलिस्तान करूँ. तू पहाड़ बना दे जितने, मैं उनमें सुरंग बनूं. तू लाख गिरा दे बिजली मुझ पे, मैं तो सतरंग बनूं, सतरंग बनूं.